जनतेने ज्यांना एका विचारासाठी निवडून दिलं तेच लोक काही महिन्यात दुसऱ्या विचारसरणीचे कसे होतात हे कळायला मार्ग नाही. विचारसरणी बदलणं म्हणजे स्वतःचा बापच बदलणं नाही का? तुम्हाला काय वाटतं? मतदार मूर्ख आहे का? की मतदाराचा कौलच आता महत्वाचा राहिलेला नाही? मतदारांना केराच्या टोपलीत टाकलेला आहे या सगळ्या नेत्यांनी. आज देशात एक धोकादायक प्रवृत्ती दिसत आहे. धोकादायक, गंभीर, डेंजर. विरोधकांना हरवायचं नाही, विरोधकांनाच संपवायचं. पक्ष त्यांचा स्वतःचा वाढवायचा नाही, इतर पक्ष रिकामे करायचे. राजकीय लढाई लढायची नाही, तर प्रतिस्पर्ध्यांचे सैनिकच पडवायचे. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. काम खतम, खलास. जर प्रत्येक निवडणुकीनंतर आमदार खासदार दुसऱ्या पक्षात जाणार असतील तर मग निवडणुकांचा अर्थ तरी काय उरतो? लोक मतदान मग कशासाठी करतात? व्यक्तीसाठी, पक्षासाठी, की नंतर होणाऱ्या राजकीय सौदेबाजीसाठी, या घोडे बाजारासाठी? आज देशातील शेतकरी रक्ताचं पाणी करून पिकाच्या भावासाठी झगडतो आहे. कर्जमाफी पूर्णपाठी अजून झालेली नाही, त्याच्यामध्ये शेतकरी हतबल झालेला आहे. विद्यार्थी रोजगारासाठी रांगेत उभा आहे. पेपर फुटीने विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कामगार महागाईने त्रस्त आहे. व्यापारी अनबॅलन्स झालेले आहे. पण राजकारणात सर्वाधिक ऊर्जा कुठे खर्च होताना दिसते हो? नवीन उद्योग आणण्यात, नवीन रोजगार निर्माण करण्यात, शिक्षण सुधारण्यात, की विरोधी पक्षातील नेते आपल्या बाजूला कसे येईल ते करण्यात मग्न आहे? हा प्रश्न विचारण्याची हल्ली वेळ आलेली आहे मंडळी. शांत बसून चालणार नाही. माध्यम काही करणार नाही. जिधर दम उधर हम. मंडळी, लोकशाही म्हणजे विरोधकांचा आदर, लोकशाही म्हणजे मतभेदांचा सन्मान, लोकशाही म्हणजे जनतेच्या मताचा मान. पण जर प्रत्येक विरोधी पक्ष शेवटी सत्ताधारी पक्षातच मिसळणार असेल तर उद्या भारतात प्रभावी विरोधक उरणार की नाही? आणि विरोधकच नसतील तर सत्तेला प्रश्न विचारणार कोण?